नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, खूप वर्षांच्या अवधीनंतर आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. याचं कारण आहे की आपला जो चॅनल आहे तो यूट्यूबकडून टर्मिनेट झाला होता. काहीतरी कॉपीराईट पॉलिसीज मुळे असं झालं असेल कदाचित. ओके, पण मी एक 50 ते 60 वेळेला अपील केलं. त्यानंतर तो चॅनल पुन्हा चालू झालेला आहे. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन लगेचच येऊ शकलो. काल रात्रीच हा व्हिडिओ मी तयार केलेला होता आणि काल रात्रीच आपलं चॅनल सुरू झालेलं आहे, म्हणून आत्ता लगेच तुमच्यासाठी हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण रेल्वे ग्रुप डीची ज्या काही भरत्या आहेत रेल्वेच्या, याची तयारी महाराष्ट्रातील भरपूर असा जे काही विद्यार्थी वर्ग आहे तो करत असतो. ओके, सरळ सेवेला पर्याय म्हणून तुम्ही रेल्वे ग्रुप डी याचा फॉर्म भरलेला असतो. मग काय होतं की सरळ सेवेची तयारी कशी करायची किंवा सरळ सेवेचा पॅटर्न काय सगळं आपल्याला माहिती असतं. परंतु रेल्वे ग्रुप डी ही अशी एक्झाम आहे, ती फक्त तुमच्या 10वीच्या बेसवर आहे. परंतु याचा जर प्रॉपर अभ्यास केला तर तुम्ही इझिली 80 ते 90 मार्क मिळवू शकता आणि तुम्ही ती पोस्ट आहे ती क्रॅक करू शकता. ठीक आहे, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी चांगली पोस्ट आहे, जेणेकरून त्यांना कुठला तरी एक सरकारी जॉब मिळेल. ओके, आता ही जी परीक्षा आहे याची एक ऑफिशियल GR आहे, मी तो तुम्हाला दाखवणारच आहे. परंतु तत्पूर्वी आधीच सांगतो की ही जी एक्झाम आहे ती तुमची 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर आता सिलेबस काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न किंवा सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि तुम्हाला फ्री स्टडी मटेरियलसुद्धा आवश्यक देणार आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. ठीक आहे, तर मग हा ऑफिशियल GR आहे मित्रांनो. यामध्ये आहे, तुम्ही बघू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स, कुठल्या पोस्ट आहेत या तुम्ही जर बघितलं इथं काय आहे तर 1 of 7th CPC पे मॅट्रिक्स अंडर सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस 8/2024. ओके, तर आता ही 2024 ला जे काही जाहिरात आहे. ओके, आणि हे एक्झाम कधी होणार आहे इथं बघू शकता तुम्ही, 17 नोव्हेंबर 2025 ते एंड ऑफ द डिसेंबर, म्हणजे पूर्ण 1.5 महिना ही एक्झाम आहे ती चालणार आहे. यासाठी काय काय असणार आहे मित्रांनो, एक्झाम सिटी आणि डेट ऑफ डाउनलोडिंग ऑफ ट्रॅव्हल ऑथॉरिटी फॉर द SC/ST कॅन्डिडेट, म्हणजे SC/ST विद्यार्थ्यांना जो काही ट्रॅव्हल पास मिळतो तोही त्यावेळेसच मिळणार आहे. त्याची जे जर आल्यानंतर मी तुम्हाला त्याची संपूर्ण जी माहिती आहे ती देणारच आहे. ठीक आहे, त्यानंतर जे कॉल लेटर्स येतील, कॉल लेटर्स हे तुमचे 4 दिवस आधी येणार आहेत आणि सिटी इंटिमेशन तुमचं 8 दिवस आधी येईल. त्यामुळे ते जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच लिंक उपलब्ध करून देईल. यानंतर त्यांनी यामध्ये खूप साऱ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे, ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे किंवा तुम्ही वेबसाईटवर रेग्युलरली व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला जेन्युइन आणि ऑथेंटिक माहिती ही मिळत राहील. त्यानंतर पुढचं आहे की तुम्ही CBT ही द्यायलाच पाहिजे. जर तुम्ही CBT दिली तर तुम्हाला जे काही तुम्ही पैसे भरलेले आहेत 500 रुपये, त्यामधले तुम्हाला 389 रुपये हे परत मिळतील. ठीक आहे, OBC आणि ओपन कॅन्डिडेटसाठी. SC/ST कॅन्डिडेटला जे काही 250 रुपये भरलेले आहेत ते पूर्ण मिळतील, महिलांनाही 250 रुपये पूर्ण मिळतील. ठीक आहे, मग हे जर पैसे तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला एक्झामसुद्धा द्यावे लागेल. ठीक आहे, तर काहींना असं वाटत असेल की अरे आपला अभ्यास झालेला नाही आहे, मग आता काय करायचं. मित्रांनो, 60 दिवस आहेत, 60 दिवसांमध्ये तुमचा हवा तितका चांगला अभ्यास होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल लागेल ते मी तुम्हाला स्वतः आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देणार आहे. ओके, मग आता ग्रुप डी याच्यामध्ये काय काय टप्पे आहेत, तर एकच परीक्षा होणार आहे. त्यानंतर तुमची शारीरिक कार्यक्षमता चाचणी होईल, PET ज्याला आपण म्हणतो ते. मग त्यामध्ये तुम्हाला थोडं रनिंग करायचे आहे, थोडं 35 किलोचं ओझं घेऊन 100 मीटरपर्यंत चालायचं आहे. अशा पद्धतीने एक शॉर्ट नॉर्मल जी काही PET असते, जी तुमची स्ट्रेंथ किती आहे, तुम्ही आहेत का कॅपेबल ही नोकरी करण्यासाठी, तर ते चेक केलं जाईल. त्यानंतर तुमचे कागदपत्र पडताळणी असेल आणि मेडिकल एक्झामिनेशन, जी नॉर्मल मेडिकल एक्झामिनेशन असेल ती असेल. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जशी असते तशी नसणार ही, तर जी सिम्पल नॉर्मल जी असते सरळ सेवेसाठी ज्या पद्धतीने केली जाते त्याच पद्धतीने तुमची वैद्यकीय तपासणी ही केली जाणार आहे. पुढे जर बघितलं तर CBT हा एक पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. हे जे पेपर आहे ते तुमचे MCQ पद्धतीने होणार आहे. त्यानंतर PET ही क्वालिफाईंग इन नेचर आहे, म्हणजे तुमचं जे सिलेक्शन आहे मित्रांनो ते तुमच्या
परीक्षेमध्ये पडलेल्या मार्कांमुळेच होणार आहे, परंतु तुम्हाला PET ही द्यावी लागणार आहे. तर जे मुलं पास होतील एक्झाममध्ये त्यांना PETसाठी क्वालिफाय केलं जाईल आणि जे PETमध्ये पास होतील ओके त्यांना तुम्हाला फक्त मग फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल आणि मग रिक्वायर्ड जितके मुलं आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. ओके, म्हणजे तुमचा जो PET आहे हे एक क्वालिफाईंग आहे, याचे कुठल्याही प्रकारचे मार्क नसणार आहे, परंतु तो तुम्हाला कंपल्सरी आहे. यानंतर मित्रांनो ग्रुप डीची परीक्षा पास होणं इतकं काही अवघड नाही आहे, कारण त्याचा सिलेबस जर तुम्ही बघितला तर तो एकदम 10वीच्या बेसवर जे आपण 8वी 9वी 10वीमध्ये शिकलो त्याच पद्धतीने हे असणार आहे. ओके, मग पुढे जर बघितलं तर CBT 1 म्हणजे CBT एकच आहे, ती 90 मिनिटांची असणार आहे. 100 प्रश्न असतील, 90 मिनटं हा वेळ असणार आहे. यानंतर जर एक प्रश्न चुकला तर तुम्हाला 103 म्हणजे 0.33 मार्क इतके कट होणार आहे. म्हणजे काय मित्रांनो, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. आता निगेटिव्ह मार्किंगला इतकं काही घाबरायचं नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग ही कोणासाठी धोकादायक आहे, जे काहीच करणार नाही, जे कधीच अभ्यास केलेला नाही, डायरेक्टली पेपरला येऊन बसणार आहे, त्याच विद्यार्थ्यांसाठी ही घातक आहे. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, 2 महिन्यामध्ये जर व्यवस्थित प्रिपरेशन केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे मार्क मिळू शकतात आणि 70-80 मार्क हे पुष्कळ आहेत, तुमचं इझिली सिलेक्शन होऊ शकतं. आता जर सिलेबस बघितला तर काय आहे मित्रांनो, गणितामध्ये जर 4 विभागांमध्ये आहेत. आता हे 4 विभाग असतात जवळजवळ 30-30 मार्काचे. ओके, यामध्ये तुम्हाला जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने बघा. तर सामान्य विज्ञान असतो 25 प्रश्न 25 मार्क. त्यानंतर गणित आहे 25 प्रश्न 25 मार्क. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती 30 प्रश्न 30 मार्क. आणि तुमचे आहे सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी, ते आहे 20 प्रश्न 20 मार्क. असे टोटल तुमचे 100 मार्क असणार आहेत. 100 मार्क 90 मिनटं आणि निगेटिव्ह मार्किंग याच्यानुसार तुम्हाला जर 70-80च्या आसपास जर मार्क मिळाले तर तुम्ही जास्त चांगली पोझिशन तुम्हाला यामध्ये मिळू शकते. तर मग आता हे बघा, याची जी लेवल असते ती तुमची SSC किंवा CBSEचं जे बोर्ड आहे 10वीचं बोर्ड, त्याचा जो सिलेबस आहे किंवा त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या इक्वली असते. मग आता सामान्य विज्ञानामध्ये काय काय आहे तर भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, मग तुम्हाला एकक, मापन, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती, गुरुत्वाकर्षण, ध्वनी, प्रकाश, वीज आणि चुंबकत्व इतकेच टॉपिक करायचे आहेत. हे टॉपिकची प्रिपरेशन करण्याची जबाबदारी माझी. सगळ्या प्लेलिस्ट रेडी आहेत माझ्याकडे. तुम्हाला जे काही स्टडी मटेरियल लागतं आहे, PDF लागतं, ते सगळं व्हिडिओ झाल्यानंतर लगेच PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्यानंतर रसायनशास्त्रामध्ये पदार्थ, अणू, रेणू, रासायनिक अभिक्रिया, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, आम्ल आणि अम्लारी. जीवशास्त्रामध्ये थोडं नॉर्मली लक्ष कमी द्या, नाही इतके जास्त काही प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जात नाही, पण ठराविक टॉपिक कोणकोणते आहेत? सजीवांचे वर्गीकरण, मानवी शरीर रचना, अनुवंशशास्त्र, पेशीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र. त्यानंतर गणितमध्ये तुम्हाला संख्या प्रणाली आहे, नंबर सिस्टीम, त्यामध्ये कोणकोणते टॉपिक येतात तर बॉडमासचे रूल आहेत ते दशांश, अपूर्णांक, लसावी, मसावी आणि वर्गमूळ. व्यावसायिक गणित म्हणजे कमर्शियल मॅथमॅटिक्समध्ये काय काय तर तुमचं आहे टक्केवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर आणि प्रमाण. आणि इतर विषय जे मिसलेनियस आपण म्हणतो त्यांना म्हणजे क्षेत्रफळ आणि घनफळ, वेळ, काम, वेळ आणि अंतर, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती, प्राथमिक सांख्यिकी. आता ह्याच्यामध्ये त्रिकोणमितीचा एकच प्रश्न येतो मित्रांनो, भूमितीचे 2 प्रश्न येतात तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळं ॲनालायसिस नंतर करून दाखवणार आहे. याच्यावर एक स्पेशल आपला व्हिडिओ येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा काय ते मी सगळं सांगणार आहे आणि फ्री स्टडी मटेरियलसुद्धा देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर प्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यापुढे जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलसोबत जोडलंच जावं लागेल, कारण यावरच तुमची पूर्ण ही तयारी होणार आहे. कारण कुठलाच मराठीमध्ये असं चॅनल नाही की तो फ्रीमध्ये तुमची रेल्वे ग्रुप डीची तयारी करून घेईल. तुम्हाला इतर ठिकाणी सांगतील बॅचेस जॉईन करा, हे करा, ते करा, पण आपल्याकडे तसं काहीच नाही आहे. पूर्णपणे फ्री गायडन्स, फ्री तुम्हाला स्टडी मटेरियल सगळं इझिली दिलं जाईल. यामध्ये तुम्हाला सामान्य बुद्धिमत्तेमध्ये तुमचे जे काही मेन टॉपिक आहेत म्हणजे ॲनालॉजीज असतील, कोडिंग, डिकोडिंग आहे, सिलोलिझम. आता हे बघायला खूप अवघड वाटतं, ज्यावेळेस तुम्ही जर प्रश्न सोडवाल त्यावेळेस एकदम सिंपल आहे. आणि रेल्वे ग्रुप डीचा जो पॅटर्न आहे तो फिक्स असतो मित्रांनो. ते जर टॉपिक केले तर त्याच टॉपिकवर तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात.
त्यामुळे तेच जर टॉपिक जर तुम्ही व्यवस्थितरित्या केले तर तुम्ही इझिली जास्तीत जास्त मार्क हे मिळवू शकता. ते सगळे नातेसंबंध असेल, गणितीय क्रिया असतील, डेटा विश्लेषण, निष्कर्ष काढणे, निर्णय घेणे, कोडी, संख्या मालिका, वर्णमालिका, वेन आकृत्या, वर्गीकरण, हे सगळं तुम्हाला इझिली आपण त्याचे लेक्चर सुरू करणार आहोत. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा टेलिग्राम चॅनल्स आहेत तिथं जॉईन होऊ शकता. तिथं तुम्हाला सगळी माहिती, सगळं स्टडी मटेरियल, चालू घडामोडी, सायन्सच्या रिलेटेड, मॅथच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी ह्या मिळत राहतील. थँक्यू सो मच.